नमस्कार. मी आज माडगं बनवणार आहे. माझी आजी म्हणते हे सूप बीप काय पिता आहे, माडगं पिऊन बघा, ह्याच्या पुढं सगळं पीक आहे. म्हणून मी आज माडग्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. मी करते घरात सारखं, म्हटलं आज तुम्हाला पण दाखवावं. हे आहे माडग्याचं पीठ. हे काळं हुलग्यापासून पीठ बनवतात त्याचं. मग त्यात 2 चमचे पोह्याचे घ्यायचे पीठ. हे रवीनं किंवा चमच्यानं हलवलं तरी पण चालते. फक्त याच्यामध्ये गाठी ठेवायच्या नाहीत, पूर्णपणे पीठ पातळ करायचं. हे बघा, 3 ग्लास मी पाणी घेतले. आता पाणी उकळे, त्याच्यात मीठ टाकायचं. हे जे आपण मिश्रण केले ते त्यात टाकायचं. डायरेक्ट पीठ टाकलं तर काय होते, गाठी बनतात. म्हणताना आपण पाण्यात पहिला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आता ह्याला येते. उकळी आल्यानंतर कच्च्या शेवाळ्या टाकायच्या, कच्च्या टाकायच्या. आणि मिठाचं प्रमाण मात्र व्यवस्थित पाहिजे. कमी पडलं तर चांगलं लागत आणि जास्त झालं तर पण नाही चांगलं लागत. जसं हे बघा, भिजत जाईल तसं अंजार घट्ट होते ते. आणि गार झाल्यानंतर ह्याच्यापेक्षा पण घट्ट होते. तुम्हाला दाखवतो मी पुढे गार झाल्यानंतर कसं होते. आणि हे बघा, असं होते. सूप पिऊन बघा माडग्याचं, मग तुम्हाला समजेल माडग्याला कसं चांगलं. आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्किप करून